जी सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नाचणीचा गुलाबजाम। त्यासाठी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। या नाचणीला स्वच्छ धुवून दळलेलं आहे आणि हे एक वाटी दुधाची पावडर आहे। हे दुधाची पावडर आम्ही घरी बनवलेली आहे। ह्याच्यात नाचणी घालून घेऊ एका बाउल मध्ये। हे दूध पावडर, एक चिमूटभर सोडा, ह्याला मिक्स करून घ्यायचंय। ह्याच्यात एक चमचा तूप घालायचंय। ह्याला लागेल तसं दूध घालून मळून घ्यायचंय। ह्याला मळायला 2 चमचे दूध लागलेले। ह्याला तसं 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचंय। ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्या वाटीने 1.5 वाटी साखर घ्यायचंय। ह्याच्यात 1 वाटी पाणी घालून घ्यायचंय। त्याला गॅसवर ठेवायचंय। या साखरला वितळून घ्यायचंय। ह्याला पाक बनवून नाही घ्यायचंय। ह्याला थोडंच गरम करायचंय। आता गॅस बंद करून घेऊया। एका कढईमध्ये तेल घालून घेऊया। तुम्ही तुपातही तळू शकता। पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे। अशा प्रकारे सगळे करून घेऊया। गोळे करून झालेले आहे। आता याला तळून घेऊया। मंद आचेवर छानपैकी तळून घ्यायचंय। त्या पाकामध्ये थोडेस विलायची पूड टाकून घेऊया। त्याला काढून घेऊया। अशा प्रकारे सगळे करून घेऊया। आता गुलाबजाम पाकामध्ये घालून घेऊया। अशा प्रकारे सगळे पाकात घालून घेऊया। ह्याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। हे झाले आपले नाचणीचे गुलाबजामुन तयार। हे पहा पाक किती आत मुरलेले आहे, किती छान वाटतंय। मी थोडं टेस्ट करून बघतो। वाव, खूप यम्मी। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेश आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।